अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 जुलै 2024 रोजी पंढरपूर व सांगोला येथे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करण्यात आलं। यामध्ये रेल्वे मैदान पंढरपूर, पंतनगर, वाखरी बायपास, वाहनतळ इस्बावी या ठिकाणी एकूण 990 वृक्ष लागवड करण्यात आली। हे वृक्ष लागवडीचे कार्य सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत करण्यात आलं। या वृक्ष लागवडीसाठी सुमारे 2100 स्त्री सदस्य स्वइच्छेने सहभागी झाले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी श्री प्रशांत जाधव, सुनील वाळुजकर, उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग श्री भीमाशंकर मेटकरी या मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली। सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी सुमारे 219 वृक्ष लागवड करण्यात आली। यामध्ये सुमारे 400 स्त्री सदस्य स्वइच्छेने सहभागी झाले होते। सांगोला येथे वृक्ष लागवडीसाठी मार्केट कमिटी श्री महेश वाघमारे, नगरपालिका आरोग्य विभाग निरीक्षक श्री विनोद सर्वगोंडे, नगरपालिका वृक्ष प्राधिकरण हरप मुलांनी या मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली। वृक्ष लागवडीसाठी मोहोळ, पंढरपूर, सांगोला, करमाळा, मार्चेस, मंगळवेढा, माढा या तालुक्यातील स्त्री सदस्य स्वइच्छेने सहभागी झाले होते। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन, जल पुनर्भरण, स्वच्छता मोहीम असे समाजकार्य राबवले जाते।